ज्ञानेश्वरी पठण अध्याय 5 ओव्या 101 ते 120 श्लोक 20 ते 22। तैसे नाम रूप तयाचे एरवी ब्रह्मचितो साचे मन साम्या आले जयाचे सर्वत्र गा। ऐसेने समदृष्टी जो होय ये जया पुरुषा लक्षण ही आहे। अर्जुना संक्षेप सांगे न पाहे अच्युत म्हणे न प्रभुर्षो प्रियं प्राप्य नो द्विजेत प्राप्य च प्रियं स्थिर बुद्धिर सम्मूढो ब्रह्म विदो ब्रह्मणि स्थित। तरी मृगा जळाचे निपुरे जैसे न लोटीचे काग गिरीवरे तैसा शुभाशुभी न विकरे पातली आजू। तोची तो निरुता समदृष्टी तत्वता हरिमणे पंडुसुता तोची ब्रह्म बाह्य स्पर्श स्व सक्तात्मा विंदत्यात्मनि यत् सुखम सब्रह्म योगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते। गया आपण पे सांडुनी कही इंद्रिया ग्रामावरी येण्याची नाही। तो विषय न सेवी हे काही विचित्र येथ। सहजे स्वसुखाचे नि अपारे सुरवाडले नि अंतरे रचिला मनोनी बाहिरे पाऊल न घाली। सांगई कुमुद जळाचे नि ताटे जो जेविला चंद्र किरणे चोखटे तो चकोरू काही वाळुवंटे चिंबितवासे। तैसे आत्म सुख उपाईले जयासी आपण पेची फावले तया विषयो सहजे सांडवले म्हणो काही। एरवी तरी कौतुके विचारुनी पायेस पानिके या विषयांचे नि सुखे जकविती कवण। येही संस्पर्श जा भोगा दुःख यो नये वते। अद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधी। जेही आपण पे नाही देखिले तेची इही इंद्रियार्थी रंजले जैसे रंकू का आळुकैले तुषा ते सेवे। नातरे मुगे तृषा पीडिते संभ्रमे विसरुणी जळाते मग तोय बुद्धी बरडिते ठाकुनी येती
तैसे आपण पे नाही दिठे जयाते स्वसुखाचे सदा खराटे तयासीची विषय हे गोमटे आवडती एरवी विषयी सुखाये हे बोलण्याची सारिके नोहे तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी सांगई वात वर्ष आत पुधरे ऐसे अप्रछायाची जरी सरे तरी त्रिमालिके ढवळारे करवी का म्हणून विषय सुख जे बोलिजे ते नेणता गावाया जल्पिजे जैसे महुर का म्हणिजे विषकंदा ते नातरे भौमा नाम मंगळू रोहिणी ते म्हणती जळू तैसा सुख प्रवादो बरळू विषय ऐकू हा हे असो आगवी बोली सांगपात सरफणीचा सावली ते शीतल होईल केवुतली मुशकासी जैसा आमिष कवळू पांडवा मिनून सेवी तवची बरवा तैसा विषय संगू आगवा निभ्रांत जाणे हे विरक्ताची दिठी जैन्यहाळी जे किरीटी तै पांडुरोगाची पुष्टी सारिखे दिसे म्हणून विषय भोगी जे सुख ते साध्यंतची जाण दुःख परी काय कीजे मूर्ख न सेविता न सरे राम कृष्ण हरी।